कथेचे शीर्षक स्पर्शाची आठवण. भाग 1. हरवलेला संवाद. 65 वर्षांचे आजोबा नारायणराव शांतपणे त्यांच्या जुन्या खुर्चीत बसले होते. त्यांचा नातू 10 वर्षांचा चिराग त्यांच्यासमोर सोफ्यावर बसलेला, पण त्याचे लक्ष फक्त त्याच्या गेमिंग हेडसेटमध्ये होते. आजोबांना त्याच्याशी बोलायचे होते. त्यांच्या बालपणीच्या गोष्टी त्याला ऐकवायच्या होत्या. "अरे चिराग," आजोबांनी हळूच आवाज दिला. चिरागनं हेडसेट किंचित खाली घेतला. "काय आजोबा?" "गेममध्ये आहे मी." आणि लगेच हेडसेट पूर्ववत लावला. आजोबा शांत झाले. घरात त्यांचे मुलगा विनय आणि सून नेहा दोघेही लॅपटॉपवर काम करत होते. घरात आवाजाचा गोंधळ नव्हता, पण प्रत्येकाच्या हातातल्या स्क्रीनमुळे शांततेचा एक वेगळाच कर्कश आवाज जाणवत होता. आजोबांना अचानक त्यांच्या लहानपणीचा काळ आठवला, जेव्हा त्यांचे वडील संध्याकाळी कामावरून आले की घरात एकच गजबज असायची. भाग 2. एक जुना फोटो. दुसऱ्या दिवशी नारायणराव आजारी पडले. त्यांना ताप होता. विनय आणि नेहा कामातून वेळ काढून त्यांना औषध देत होते, पण कामाचे फोन आणि लॅपटॉप त्यांचे लक्ष विचलित करत होते. आजोबा खुर्चीत निपचित पडले असताना चिरागनं चुकून त्यांच्या टेबलावरचा एक जुना अल्बम उघडला. त्यातील एका फोटोत आजोबा लहान चिरागला आपल्या मिठीत घेऊन सायकल चालवायला शिकवत होते. चिरागच्या डोळ्यात पाणी आले. त्याला आठवले की आजोबांचा स्पर्श किती प्रेमळ आणि आश्वासक होता. त्याच क्षणी त्याच्या गेमचा आवाज आला. त्यानं आपोआप हात मोबाईलकडे नेला, पण त्याला आजोबांच्या थरथरणाऱ्या हाताची आठवण झाली. भाग 3. स्पर्श आणि संवाद. चिराग धावत आजोबांच्या खोलीत गेला. त्यानं आपला मोबाईल बाजूला ठेवला आणि आजोबांचा हात हळुवारपणे आपल्या हातात घेतला. आजोबांनी डोळे उघडले. चिराग म्हणाला, "आजोबा, तुम्हाला बरं वाटत नाहीये. मी आज तुमच्यासोबत बसेन. तुम्ही मला ती गावाची गोष्ट सांगता का, ज्यात तुम्ही झाडावर चढला होता?" आजोबांच्या चेहऱ्यावर एक निखळ हास्य फुलले. त्यांनी चिरागचा हात घट्ट धरला. विनय आणि नेहानं हे दृश्य पाहिले. त्यांना त्यांची चूक जाणवली. त्यांनी तात्काळ लॅपटॉप बंद केले आणि आजोबांच्या पलंगाजवळ येऊन बसले. त्या दिवशी घरात कोणताही डिजिटल आवाज नव्हता. होता फक्त प्रेम आणि आश्वासक स्पर्शाचा आवाज. डिजिटल स्क्रीन कितीही आकर्षक असली तरी कुटुंबातील माणसांचा एक साधा स्पर्श आणि त्यांच्यासोबतचा खरा संवाद आपल्याला खरी ऊर्जा आणि प्रेम देतो.